नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक घेणार आहोत, प्लिओट्रॉपी। आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपल्याला हे समजलेलं आहे की एक कॅरेक्टर एक जीनकडून कंट्रोल होत असतो, परंतु केव्हा केव्हा एक जीन एकापेक्षा जास्त कॅरेक्टर कंट्रोल करतो। फॉर एक्झाम्पल, आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की पी प्लांट्समध्ये क्रोमोझोम नंबर 1 वर असणारा जो जीन्स आहे, तो जीन एकाच वेळेस त्या पी प्लांटचा सीड कलर कसा असेल हे ठरवतो। त्याच पद्धतीनं त्याचा फ्लॉवर कलर कसा असेल हे पण ठरवतो। त्याच पद्धतीनं त्या प्लांटच्या पानावर रेड स्पॉट येणे हा सुद्धा या सिंगल जीन जो क्रोमोझोम नंबर 1 वर उपस्थित असतो त्याच्याकडनं कंट्रोल होत असतं। आणि जेव्हा जेव्हा एका जीनकडून मल्टिपल कॅरेक्टर कंट्रोल होत असेल तर अशा जीनला आपण प्लिओट्रोपिक जीन असे म्हणतो। पहा, याची डेफिनेशन आहे प्लिओट्रोपीची की व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स मोर दॅन वन कॅरेक्टर सच जीन इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रोपिक जीन्स। की जेव्हा जेव्हा एका सिंगल जीनकडून मल्टिपल म्हणजे अनेक कॅरेक्टर्स नियंत्रित होतील किंवा अनेक कॅरेक्टर्सचं निर्धारण होईल त्यावेळेस अशा जीनला प्लिओट्रोपिक जीन असे म्हणतात। अँड द फेनोमेनॉन इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रॉफी ऑर प्लिओट्रॉपिझम। आणि या फेनोमेनॉनला आपण प्लिओट्रॉपी म्हणतो किंवा प्लिओट्रोपिझम असे म्हणतो। आपण याचा एक क्लासिकल उत्कृष्ट असं एक्झाम्पल प्लिओट्रोपीचा पाहू शकतो शिकल सेल या डिसीजमध्ये। शिकल सेल ॲनिमिया डिसीज होण्यास कारणीभूत असणारा जो जीन आहे तो आहे SBS। तर SBS या जीन्समुळे ह्युमन बेईंगमध्ये जे हिमोग्लोबिन असतात त्या हिमोग्लोबिनचा जो आकार असतो तो सिकलसारखा होतो, म्हणजे इडासारखा होतो किंवा अर्धचंद्राकृती होतो। म्हणजे जनरली आपले जे हिमोग्लोबिन्स ब्लडमध्ये असतात ते राऊंड शेप्ड असतात, बायकॉन्केव असतात। परंतु जर SBS जीन एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल तर त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये ज्या वेळेस ऑक्सिजनची कमतरता होईल त्या वेळेस हिमोग्लोबिनचा आकार नॉर्मली जो बायकॉन्केव असा असतो तो अर्धा चंद्राकृती किंवा इडासारखा दिसतो। याला सिकल सेल ॲनिमिया डिसीज असे म्हणतात। आणि परिणामी कमी प्रमाणात हिमोग्लोबिन रक्तामध्ये तयार होत असतात आणि मग अशक्तपणा हा रक्ताशी संबंधित हा डिसीज आहे। पण नॉर्मली जे हेल्दी पर्सन असतात त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर डिसाईड करणारा जो जीन आहे तो SBA आहे। हा एक डोमिनंट जीन आहे। आकार कसा असेल तर गोलाकार असेल, बायकॉन्केव असेल। परंतु या वाईल्ड टाईपच्या जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळं जीन लेवलला म्हणा, न्यूक्लियोटाइड लेवलला म्हणा, DNAमध्ये अनेक प्रकारचे बिघाड होतात आणि काही कालावधीनंतर हे म्युटेंट जीन बनतात, त्याच्यामध्ये उत्परिवर्तन होतं आणि नॉर्मली जे प्रोटीन्स किंवा प्रॉडक्ट्स या जीन्सकडून निर्माण केले जातात ते न होता एक वेगळंच एक्सप्रेशन या म्युटंट जीनकडून आपल्याला पाहायला मिळतो। तर आपण याचं सेल ब्रीड घडवून आणू की ज्या वेळेस एखादा नॉर्मल हेल्थी पर्सन असेल की त्याच्यामध्ये SBA असे दोघं नॉर्मल ॲलिल्स किंवा जीन असतील तर तो व्यक्ती कसा असेल, हेल्दी असेल। आणि जर त्या एखाद्या व्यक्तीमध्ये एक जीन किंवा ॲलिल तर नॉर्मल असेल परंतु दुसरा जीन किंवा ॲलिल कसा असेल, म्युटंट ॲलिल असेल, तर अशा वेळेस हा व्यक्ती कसा असेल, सिकल सेल कॅरियर असेल। आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये दोघं म्युटंट जीन असतील SBS त्यावेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू होतो। म्हणजे SBS हा जीन ज्यावेळेस होमोझायगोटिक कंडिशनमध्ये येतो त्यावेळेस तो लिथल गणला जातो, प्राणघातक असतो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। आता आपण आतापर्यंत सेल ब्रीड आपण
चांगल्या पद्धतीनं शिकलेलो आहोत याच्या आधीच. तर एक फिनोटाईप घेतलं, 2 सिकल सेल कॅरियर, एक मेल आणि एक फिमेल यांचा मॅरेज जर अटेंड झाला असेल तर एका पेशंटचे जे गॅमेट्स हा जिनोटाईप आहे SBA SBS, म्हणून याला आपण कॅरियर म्हणतो. हा व्यक्ती सिकल सेल ॲनिमिया डिसीजचा वाहक असतो. याचा मृत्यू होत नाहीत, परंतु सिकल सेलचे ट्रेट्स या व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर जिनोटाईप SBA SBS, SBA SBS अशा 2 प्रकारचे जिनोटाईप्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचे गॅमेट्स तयार होतात, 2 वेगवेगळे गॅमेट्स होतील. SBA हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने याच्या आधी पाहिलेलं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला F2 जनरेशन या गॅमेट्सचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर मिळेल, तो कसा असेल पहा. या गॅमेट्सचं फर्टिलायझेशन ज्यावेळेस या गॅमेट्ससोबत होईल त्यावेळेस SBA आणि SBA हा असा एक ऑफस्प्रिंग मिळेल. तो कसा असेल, नॉर्मल हेल्दी पर्सन असेल, कारण दोघं डॉमिनंट ॲलिल्स किंवा जीन्स त्याच्या शरीरामध्ये उपस्थित आहेत. परंतु ज्यावेळेस या SBAचं फर्टिलायझेशन या SBS सोबत होईल, म्हणजे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये ज्यावेळेस हे ॲलिल्स असतील, एक SBA नॉर्मल जीन, दुसरा SBS सिकल सेल कॅरियर किंवा सिकल सेल डिसीज क्रिएट करणारा जीन्स, म्हणजे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये ज्यावेळेस हे जीन्स असतात पहा, दोघं सेम आहेत, म्हणून याला आपण सिकल सेल कॅरियर, सिकल सेल डिसीजचं वाहक आपण याला म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस या गॅमेट्सचं फर्टिलायझेशन या गॅमेट्सशी होईल, म्हणजे दोघं SBS SBS म्युटंट ॲलिल्स एकत्र येतील, त्यावेळेस त्या ऑफस्प्रिंगचा, त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. आणि म्हणून आता पहा पुढचा पॉईंट पाहू आपण. थस जीन्स फॉर सिकल सेल ॲनिमिया इज लिथल इन होमोझायगोसिटी और होमोझायगस कंडिशन. ज्यावेळेस SBS होमोझायगस कंडिशनमध्ये येईल त्यावेळेस काय एक्सप्रेशन आपल्याला दिसेल की त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, त्या पर्सनचा मृत्यू होईल. परंतु ज्यावेळेस हा SBS जीन हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असेल, म्हणजे SBA आणि SBS अशा हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असेल, त्यावेळेस आपल्याला वेगळा एक्सप्रेशन पाहायला मिळतो की तो सिकल सेल ट्रेट त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हिमोग्लोबिनचा आकार अर्धचंद्राकृती किंवा सिकल शेप असेल. आणि त्याच पद्धतीनं जो व्यक्ती सिकल सेल कॅरियर असेल, म्हणजे एक SBA आणि एक SBS असे 2 ॲलिल्स असतील, अशा व्यक्तीला एक प्रकारचा मलेरिया, जो पॅरासाईट प्लाझ्मोडियम फाल्सिफरम या पॅरासाईटमुळे, या परजीवीमुळे जो मलेरिया होतो, तो सिकल सेल कॅरियर व्यक्तीला कधीही होत नाही. म्हणजेच SBS हा सिंगल जीन 3 प्रकारचे एक्सप्रेशन दाखवतो आहे. ज्यावेळेस SBS हे होमोझायगस कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. ज्यावेळेस हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असेल त्यावेळेस तो व्यक्ती त्या डिसीजचा कॅरियर असेल, म्हणजे त्या डिसीजचे लक्षणं आपल्याला त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दिसेल. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला मलेरिया हा डिसीज होणार नाही. म्हणजे सिंगल जीन कंट्रोल्स 3 कॅरेक्टर्स, म्हणून या SBSला आपण प्लेओट्रॉपिक जीन असे म्हणू शकतो.